गुन्हा कधीही लपून राहत नाही। कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही। कितीही चॅप्टर असलं तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या। फक्त तुम्ही सावध, प्रत्येक क्षणी क्राइम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश। वसईमध्ये 1987 साली निष्पाप यादव म्हात्रे यांचा खून होतो। यादव यांचा सक्का भाऊ गंगाराम म्हात्रे यांच्या डोळ्या देखत निर्गुणपणे ही हत्या होते। आपल्या भावाच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी गंगाराम म्हात्रेंचा संघर्ष सुरू होतो आणि 1987 पासून 2016 पर्यंत न्यायासाठी त्यांचा अविरतपणे संघर्ष सुरू आहे। या लढाईत त्यांचं घर गेलं, जमीन जुमला गेला, नोकरी गेली, सारं आयुष्य पणाला लागलं। आज आपण क्राइम टाइम मध्ये पाहूयात वसईच्या गंगाराम म्हात्रे यांच्या 29 वर्षांच्या संघर्षाची कहाणी। एखादी घटना समजण्यासाठी आम्ही हे नाट्य रूपांतर करतोय। याचा कोणत्याही घटनेशी किंवा व्यक्तीशी संबंध नाहीये। न्यायाची प्रतीक्षा काय असते ते विचारा गंगाराम म्हात्रे यांना। न्यायासाठी किती खस्ता घालावे लागतात ते गंगाराम म्हात्रेंना माहिती आहे। भाऊ यादव म्हात्रे यांचा 1987 साली खून करण्यात आला। गंगाराम यांच्या समोर त्यांच्या भावाची हत्या केली गेली आणि भावाच्या मारेकऱ्यांना शिक्षा होण्यासाठी आजही म्हणजे 2016 पर्यंत ते देतायत तो फक्त लढा आणि करतायत प्रतीक्षा न्यायाची। – 1987 कामण, वसई। दादा त्यांनी पोलिसांनी पण कंप्लेंट केली आपली, त्यांना दाखवा जरा इंगा दिला। करू दे कंप्लेंट। अरे आपण पण नावाचा गोविंद आहे, समजलं का? हो दादा, तो यादव त्याचा भाव ना तो गंग्या, हा तो त्याला जास्त फडफडतोय। अरे फडफडू दे, त्याच्याकडे मी जरा बघायला पाहिजे। बघू ना आपण पण। अहो दादा, त्यांनी गावकऱ्याला बी लय भडकवलं या। अहो दादा, ते मंदिराबद्दल पण जाम बोलत होते। तुम्ही काही काळजी करू नका, इथल्या गावकऱ्यांना मी समजून सांगतो। शेवटी मी गोविंद। गावातली काही चांडाळ चौकडी मंडळी गावकऱ्यांच्या पैशाचा गैरवापर करत होती। समाजसेवेचा आव आणून गावकऱ्यांची फसवणूक होत होती। आपण गावकऱ्यांनी मिळून वर्गणी काढून एवढं मोठं मंदिर उभं केलं, हा आता मंदिराला नाव घेऊ आपलं। पण काही विरोधक आपले आहेत, त्यांनाही समजून सांगायला लागेल। नाही समजलं तर शेवटी मी समजून सांगेन आपल्या भाषेमध्ये, बरोबर ना? समजून सांगावं लागेल। अन्यायाच्या विरोधात बुवा सामंत नावाच्या आदिवासी नेत्याने आवाज उठवला। सामंतांच्या या समाज हिताच्या कामात यादव म्हात्रे त्यांना सहकार्य करायचे। भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला। दरम्यान अज्ञात मारेकऱ्यांनी बुवा सामंत यांची हत्या केली। बुवा सामंतांचा 1973 साली खून झाला होता आणि त्या खुनामधल्या आता ज्यांनी भावाचा खून केला आहे त्या खुनातले काही आरोपी चे संशयित म्हणून नावं सांगितली होती। तेव्हापासून माझ्या भावावर डोक होता। अगं तिकडे ये, लवकर काय झालं बाय? हे बघलं हा, चांडा चौकडी इकडेच येतल, काम नाही थांबते ना। अडकले असतील कुठेतरी। नाही तेव्हा यांच्या आणि दादांच्या नावाने बोट मोरतात नुसते। काय झालं आता? तू काम कर, मी बघते। मी जाते माझ्या कामाला। हा येऊ दे त्यांना। जय हरी वनी, जय हरी। जय हरी। यादव आहेत त्या घरात? आहेत ना? का कामा? भेटायचं जरा, असंच भेटायचं काम आहे जरा। बोलवते त्याला। बोल बाबू। हो ते बबणे आणि गोंडे आलं इकडं, त्यांचं काय काम? का नाही लायचं तिकडं? तू जरा शांत राहा, आम्ही माणसं बघून घेऊ। तू त्यांना आतपर्यंत पाठवून दे। इकडं कणाला बाहेर जा, तुम्ही बघता। यादव काय झालं? काय झालं तुला सांगितलं ना, आमच्या कारभारात कुठं बी लुडबुड करायची नाही। दादा काय झालं? हे कशाला आलंय तिथे? तुला सांगतो। काय रे गोविंदा, पुन्हा धमकी द्यायला आलास काय? ए तू तर गप्पच दादा, योच तो जागेचे कागदपत्र इकडे तिकडे करतो। योच का? तुझा हिशोब मी नंतर करीन, नंतर करीन। गोविंदा आवाज खाली ठेवायचा, कळलं? घर आमचं आहे, दार आमचं आहे, आमच्या दारात उभायस तू। आम्ही नाही तुझ्या दारात आलो, तू आलायस आमच्या दारात। आणि वारे चोराच्या उलट्या बॉम्बा
गावातल्या गोर गरिबांकडून देवाच्या नावावर वर्गणी गोळा करता आणि ते देऊळ मात्र तुमच्या नावावर आणि त्या गोर गरीब आदिवासी पाड्यातल्या लोकांच्या जमिनी हडप करता. अरे लाज नाही वाटत? अरे कुठे फळाले पाप? त्या आदिवासी आणि आम्ही बघून घेऊ. तुझ्या काय पोटात दुखतं? ठीक आहे, सामान काय ते आम्हाला माहिती. दादा तू शांत राहा, बघून घेऊया ना. पण काय हो भांडायला आले? वहिनी तू शांत राहा. वहिनी गोविंदा, तुझ्या असल्या पोकळ धमक्यांना घाबरणार नाही आम्ही, कळलं का? आता तुझी आणि आमची भेट आहे ना कोर्टात. अरे तू कोर्टात पोहोचशील तेव्हा ना. ए गोविंदा, तुझ्या असल्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही मी. जा, तुला काय करायचं ते कर, आम्ही पण बघून घेऊ तुला. 28 जून 1987 दुसऱ्या दिवशी गोविंद पाटील आणि त्यांच्या साथीदारांच्या संशयास्पद हालचाली गंगाराम म्हात्रेंना दिसल्या. दादा, सामंतच्या केस मध्ये आपली नाव ठरले त्यांनी. रास पैसा टाकून बाहेर आलो मी. त्याला संपवायलाच पाहिजे आता. पण दादा हे असं किती दिवस चालायचं? अरे काळजी कशाला करताय? सामंतला जसं संपवलं ना तसं आपण याला संपवू. काय चला, यादव आपल्या समोर मच्छर रे मच्छर. काय चालेल, बघू आपण. काय चला, वेळ वाया घालू नका, संपवायला घ्या त्याला. ए तयार आहे आपण. दादा, बाहेरचं वातावरण मला काही ठीक दिसत नाही. ती चांडा चौकडी तिथे बसली आणि गोविंदाने बाहेरची माणसं मागवली. दादा मला काळजी वाटते, सामान राहायला हवं. उद्या सकाळी आपल्या दोघांची एकच पाळी, तेव्हा आपण दोघंही बरोबर निघू. कळलं? जा झोप. 29 जून 1987 नेहमीप्रमाणे यादव आणि गंगाराम दोघेही कामाला जायला निघाले. आम्ही पहाटे दोघे निघायचो. कामांवरून आम्ही बस पकडून नायगाव येथे जायचो. 4:45ची पहाटेची बस आहे. सुमारे मी 4:15 4:30च्या दरम्यान आम्ही घर सोडायचो. असंच आम्ही 29 जून 1987 पहाटे कामावर जाण्यासाठी निघालो. त्याच वेळेला मला शौचाला आली म्हणून मी नदीमध्ये थांबलो आणि भाऊ माझा पुढे चालत होता. मी माझं नदीतलं आपले हे आटपून मी त्याच्या मागोमाग झपाझप निघालो. त्याच्यामध्ये आणि माझ्यात 25 फुटाचं अंतर होतं. बघ दादा, सध्या परिस्थिती मला काही बरोबर दिसत नाही. एक तर आपले वाद चालू आहे जमिनीवरचे, ते तर बरं सांभाळून राहतो. मी काय काळजी करून घेतो. अरे पण सावधान राहायला पाहिजे ना आपल्याला. बरोबर आहे. आता कुठल्या गोष्टीमध्ये आपण सगळं बैठक घेऊन किंवा समिती घेऊन सगळं काहीतरी बघायला पाहिजे ना. अरे पण दादा, मला जे काळजी वाटते ना ते मी तुला सांगितलंय. बघ दादा, सावध राहा. बरोबर आहे. आपण सावध असलेलं बरं आहे की नाही? बरोबर आहे. बरोबर आहे. एक मिनिट दादा, काय होतं तुला? सकाळी जाऊन आलो नाही मी, पोटामध्ये गडबड व्हायला लागले. मी सरप नदीवर जाऊन येतो. ये. पण यादव यांच्या समोर काही वेगळंच वाढून ठेवलं होतं. तुला सांगितलं ना, तुम्ही काय मला मारून टाकाल? खलच करून टाकाल? साऱ्या भाषण नको देऊ. काय संपून टाकेल तुला आता. दे बघतो काय. पोलिसांना मी रितसर माझी तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी त्यावेळेला 6 आरोपींना त्वरित शस्त्रासह अटक केली. बंदूक आणि पुंगल्या वगैरे त्यांना सापडल्या आणि त्यांनी अटक केली आणि 2 आरोपींना दुसऱ्या दिवशी अटक केली. प्रत्यक्षदर्शी गंगाराम म्हात्रे यांच्या समोर हा निर्घृण खून केला गेला. मात्र यात भलत्याच लोकांना गोवण्याचा डाव आखण्यात आला होता.
मात्र निष्पापांचा बळी जाऊ देणार नाही यासाठी गंगाराम म्हात्रे यांनी कंबर कसली आणि अविरतपणे 29 वर्ष न्यायासाठी लढा दिला. नेमका कसा होता त्यांचा लढा आपण पाहणारच आहोत. पण आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेच जाऊ नका, मी लगेच परततोय. पाहत रहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. गंगाराम म्हात्रे यांच्या म्हणण्यानुसार काही निरपराध गरीब आदिवासीयांना या खून प्रकरणात गोवण्यात आलं होतं. गंगाराम म्हात्रे यांनी कोर्टासमोर हा सारा प्रकार सांगितला, पण खऱ्या मारेकऱ्यांना गजाआड होता होता 29 वर्ष लागली. शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात, पण गंगाराम म्हात्रेंनी अख्खं आयुष्यच न्यायासाठी खर्ची घातलं. पण गंगाराम म्हात्रेंना हा लढा देता देता बरंच काही गमवावं लागलं. सांगितलं ना तुम्ही मला मारून टाकाल, खलस करून टाकाल. हे साड्या भाषण नको देऊ काय. काय झालं? काय झालं? काय झालं? अरे सांग तरी काय झालं? सांग काय झालं? भाऊजी भाऊजी काय झालं सांगा ना. रक्त का झालं? काय झालं भाऊजी सांगा ना. बोला ना. गोविंदाने त्याच्या माणसाने दादाला मारलं. भाऊजी कुठे चला 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 ना भाऊजी दाखवा ना आम्हाला. चला तत्कालीन वसईगाव पोलीस ठाण्यावर गोविंद पाटील, किसन पाटील, महादेव पाटील, बबन भिवा घरत, कांती धुमाळ, बबन काशीनाथ पाटील, आत्माराम जाधव आणि किसन हरिश्चंद्र पाटील यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला होता. त्यानुसार वसई पोलिसांनी त्यांना अटक केली होती, परंतु नंतर तपासात हेळसांड होऊ लागली. तत्कालीन गृहराज्यमंत्री जेतू महाजन यांनी हे प्रकरण CID कडे दिलं, राज्य CID कडे. CID ने सुमारे 1.5 वर्षानंतर मूळ आरोपी जे मी डोळ्याने पाहिले होते, ज्यांना अरेस्ट केली होती, त्या लोकांना 169 कलमाखाली सोडून दिलं. आणि 1.5 वर्षानंतर निष्पाप गरीब 4 आदिवासींना यात गोवलं. आणि त्या गोवल्यानंतर मी त्या संदर्भात ठाणे सत्र न्यायालयात मी रिव्हिजन अर्ज केला. तो अर्ज जवळजवळ 8-10 वर्ष ह्याच्यामध्ये निर्णय लागलाच नव्हता. मी अखेर हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना तक्रार केली. त्यानंतर त्या कोर्टाने निर्णय दिला. राज्य CIDनं मुख्य आरोपींना सोडून दिलं, गरीब आदिवासींना गोवलं. निरपराधांना यात गोवून खऱ्या आरोपींना पाठीशी घालण्याचा डाव ना जाणे किती वर्षांपासून सुरू होता. 1987 ते 2016 हा लढा गंगाराम म्हात्रे एकटेच देत आहेत. खून झालेल्या आपल्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्य घालवलं. अगदी एकट्यानं कुणीही त्यांच्या सोबत नाही. त्यांचा अजूनही न्याय प्रक्रियेवरती दृढ विश्वास आहे. 30 वर्षापासून मी लढतोय. मला ह्याच्यासाठी मला जमीन जुमला विकावं लागला, मला नोकरी सोडावी लागली, नाती तोडावी लागली, गाव सोडावं लागलं. आणि मी 5 वर्षापासून पोलिसांकडे मागणी करतोय की मला धोका आहे, मला कधी माझ्यावर हल्ला होईल. अखेर माझ्यावरती गेल्या वर्षी 1-1.5 वर्षापूर्वी हल्ला झाला आणि त्यात मी गंभीर जखमी झालो. माझ्यावर 4 शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
29 वर्षांनंतर आता मारेकरी गजाआड गेलेत, पण त्यांना कडक शासन झालं पाहिजे. मारेकऱ्यांनी यादव म्हात्रे यांचा खून तर केलाच, पण गंगाराम म्हात्रे यांचंही सारं आयुष्य पणाला लागलं. विजय देसाई, IVN लोकमत, वसई. गंगाराम म्हात्रे आता पुरते थकलेत. कोर्टाची पायरी चढताना आता त्यांचे पाय लटपटू लागलेत. डोळ्यांनी त्यांना दिसणंही कमी झालंय, पण इथल्या न्याय व्यवस्थेवर त्यांचा दृढ विश्वास आहे आणि म्हणूनच ते वाट पाहतायत त्यांच्या भावाच्या खऱ्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा मिळेल याची. क्राईम टाइम या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत नाही, तर गुन्ह्यांपासून तुम्हाला सावध करण्याचा आमचा हा उद्देश आहे. कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो, ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो. म्हणून काही आढळलं संशयास्पद, पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात इथेच थांबतोय. सावध रहा, प्रत्येक क्षणी पाहत रहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.